त्याच्यानंतर हायलाइट द डिफरन्सेस ऑफ अप्रोच बिटवीन सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी इन देअर स्ट्रगल फॉर फ्रीडम. म्हणजे भारतीय स्वातंत्र्यासाठी जे वेगवेगळे लोक आहे बघा, सगळ्यांनी मिळून जे हे स्वातंत्र्य मिळवलंय, यातील गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांचा जो अप्रोच आहे स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळवायचं, तर त्याच्यामध्ये काय बेसिक डिफरन्स आहे, तो डिफरन्स काय आहे तोच तुम्हाला हायलाइट करायला विचारले. म्हणजे सरळ सरळ जे आहे फरक तुम्हाला जो आहे तो सांगायचा आहे. म्हणजे हा तुम्ही बघू शकता, हा हरिपुरा सेशन त्रिपुरा सेशनच्या वेळेसचा वगैरे फोटो आहे बघा, जे तुम्हाला माहिती आहे की त्रिपुरी सेशन जे आहे तिथंच या दोघांमध्ये मतभेद वगैरे पण होतील आणि मग सुभाषचंद्र बोस आपल्या पदाचा राजीनामा वगैरे देते. आता तो जो राजीनाम्याचा जो घडामोड आहे बघा, त्या घडामोडीमध्येच तुम्ही जर थोडंसं डीपर त्यात गेला तरी तुम्हाला समजू शकतं की या दोघांमध्ये काय डिफरन्सेस आहेत. जसं 1922ला जसं असहकार आंदोलन चालू, म्हणजे असहकार आंदोलन जे आहे ते मागं घेतलं, तेव्हा सुभाषचंद्र बोस त्याला नॅशनल कॅलेमिटी, राष्ट्रीय आपत्ती असं म्हणतील असं म्हटलेलं आहे बघा. आणि एकदा UPSCने परत एकदा तसा प्रश्न विचारलेला आहे की याला राष्ट्रीय आपत्ती म्हणणं याच्याशी तुम्ही सहमत आहात का. गांधीजींचं म्हणणं थोडंसं वेगळं दिसून येतं. आता काय तर ते आपण बघू. इथं तुम्ही सांगायचे की इंट्रोडक्शन तुम्ही करू शकता. एक प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही अशी सवय लावणं अपेक्षित आहे की 2-3 ओळी ज्या आहेत सुरुवातीच्या आणि कन्क्लुजनच्या, याची सवय लागणं प्रचंड गरजेचे आहे. आता 2-3 लाईन्समध्ये जे आहे तुम्हाला काय सांगायचे, गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांची हिस्ट्री, की बाबा ते कशा चळवळीमध्ये आले. असं गांधीजी तुम्ही सांगू शकता की 1915 पासून जास्त 16 पासून जे आहे ते जास्त राजकीय अरेनामध्ये सक्रिय झाले. सुभाषचंद्र बोस जे आहेत ते आपल्या ICS पदाचा राजीनामा देऊन चित्तरंजन दास, CR दास जे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय राजकारणात आले आणि दोघांनी आपापल्या पद्धतीने जे आहे तर देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे. पण त्यांची मार्गांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला वैचारिक मतभेद आढळून येतात. कसे तर ती तुमची मेन बॉडी असणार आहे. मेन बॉडीमध्ये प्रमुख जे आहे बघा, स्ट्रगल टू स्ट्रगल, हे जी गांधीजींची मेथड आहे बघा, आणि सुभाषचंद्र बोस यांची जी मेथड असेल याला तुम्ही म्हणता SS जे आहे, सस्टेन स्ट्रगल, कंटिन्युअस स्ट्रगल जे आहे. स्ट्रगल टू स्ट्रगल म्हणजे काय, संघर्षाचा काळ, मध्ये विरामाचा काळ असेल आणि परत संघर्ष. आता विरामाचा काळ जो असेल म्हणजे गांधीजींचं म्हणणं आहे, एखादी चळवळ सुरू केली तर ते चळवळ सुरू केल्यानंतर अनियंत्रित काळासाठी ती चळवळ चालू नाही शकत. जन आंदोलनाला काही मर्यादा असतात आणि मग मधल्या काळात जे पदरात पडतंय बघा, तर ते आधी तुम्ही 100 मागितल्यानंतर जर 60 तुमच्या पदरात पडत असेल तर ते 60 घेणं आणि मग राहिलेल्या 40साठी परत एकदा काम करणं आणि परत जन आंदोलन उभं करणं, या पद्धतीची स्ट्रॅटेजी गांधीजींची दिसून येते, ज्याला तुम्ही स्ट्रगल टू स्ट्रगल किंवा STS स्ट्रॅटेजी म्हणतात. सुभाषचंद्र बोस यांचा अप्रोच दिसून येतो तुम्हाला की सस्टेन स्ट्रगल, जोपर्यंत फायनल एम आपलं साध्य होत नाही, तोपर्यंत विजय मिळत नाही, तोपर्यंत काय करत राहायचं तर संघर्ष करतच राहायचा आहे. तर ह्या बेसिक डिफरन्स तुम्हाला दिसून येतो. दुसरा सर्वात मोठा जो डिफरन्स आहे, याच्यामध्ये तुम्ही चार्टचा वापर देखील खुबीने जे आहे ते करू शकता. चार्टच्या माध्यमातून पण जे आहे तुमच्याकडे डेटा जेव्हा जास्त असेल आणि कमी शब्दात तुम्हाला हे सांगायचं, तुम्ही चार्टचा पण वापर इथं करू शकता. पर्टिक्युलरली बघा, कंप्लीट नॉन व्हायलन्स वर्सेस म्हणजे जे आहे संपूर्ण अहिंसा. ओके, या अहिंसेवरनं जे आहे म्हणजे सुभाषचंद्र बोस देखील आपल्या उद्दिष्टामध्ये जे आहे साध्य करण्यात अहिंसेला, आता स्वतः ते गांधीवादी कित्येक आंदोलन जे आहे, सविनय कायदेभंग, याच्यामध्ये ते हिरिणी आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष त्याच्या आधीच, त्याच्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिले 2 वर्ष, हरिपुरा आणि त्रिपुरा, जसं तुम्हाला सांगितलं. नेहरू रिपोर्टमध्ये देखील सुभाषचंद्र बोस यांची भूमिका आहे, ते देखील अहिंसाला मानतात बघा. पण हे कंप्लीट अहिंसा जे आहे, ज्या पद्धतीने गांधीजी सांगतील बघा, तर तसं यांचं तुम्हाला दिसणार नाही. बऱ्याच वेळा हिंसा झाल्यानंतर हे हिंसा जे आहे तर कम्प्लिटली नाहीच असा जो एक गांधीजींचा जे तत्वज्ञान दिसतं, तर त्याला सुभाषचंद्र बोस थोडासा विरोध करतील. शत्रूचा म्हणजे स्वातंत्र्य कोणत्या पद्धतीने मिळवायचं आहे, तर ज्या ज्या मार्गाने शक्य आहे त्या सर्व मार्गांनी, असं जसं टिळकांचा थोडासा ऑरा तुम्हाला दिसून किंवा त्यांचा अप्रोच दिसून येतो, त्या पद्धतीने सुभाषचंद्र बोस पण जाताना तुम्हाला दिसून येतात. जसं की तुम्हाला माहिती आहे की एक दुसऱ्या महायुद्ध सुरू झाल्यानंतर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने ते ॲडॉल्फ हिटलरला देखील भेटतील आणि
क्रांतीसाठी किंवा भारताच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून सशस्त्र आंदोलन देखील त्यांनी उभं केले. गांधीजींच्या आणि सुभाषचंद्र बोसांच्या ॲप्रोचमध्ये इथं स्टार्क डिफरन्स दिसून येईल की गांधीजींचं आंदोलन हे कम्प्लिटली अहिंसात्मक मार्गावर, शांततेच्या मार्गावर दिसून येतं. सुभाषचंद्र बोस यांनी तोही मार्ग करून बघितलेला आहे. नंतर आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून सशस्त्र लढा देखील उभारलेला दिसून येतो. मग आता सशस्त्र लढा अहिंसक तर असू शकत नाही, तर कम्प्लीट व्हायलन्स, नॉन व्हायलन्स पाळायचं की नाही ह्याच्यावर देखील मतभेद. दुसरी गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची बघा, केंद्रीकरण वर्सेस विकेंद्रीकरण. म्हणजे हा स्वातंत्र्य मिळवताना फक्त स्वातंत्र्य हे टार्गेट आहे का? जसं गांधीजींना स्वातंत्र्य मिळवताना विकेंद्रीकरण प्रचंड महत्त्वाचं वाटत होतं बघा. ग्रासरूट डेमोक्रेसी, खेड्यांकडं जे आहे, खेड्यांमधून सगळ्या शहराचा विकास, खेड्यांमधून जो आहे तर तो सगळा भारताचा विकास झाला पाहिजे आणि गावं समृद्ध झाली पाहिजे, अशा मताचे गांधीजी दिसून येतात. तर सुभाषचंद्र बोस जे आहे तर स्वातंत्र्याबरोबरच समाजवादी समाजरचना होणं आणि सोशलिस्ट रिव्होल्युशन होणं, केंद्र जे आहे ते मजबूत राहणं, केंद्रीकरण जे आहे किंवा हेवी इंडस्ट्रीज ज्याला म्हणतो आपण, अवजड उद्योगांचं निर्माण वगैरे, कारण ते शेवटी सोशलिस्ट विचारधाराचे USSR पासून इन्फ्लुएन्स आहे. तर स्वातंत्र्य मिळवताना इतर जे ध्येय आहेत तर त्याच्यामध्ये देखील यांचे डिफरन्सेस तुम्हाला दिसून येतील. आणि मग कन्क्लुजनमध्ये तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह करायचं आहे की यांचे पाथ जे आहेत, यांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी काय दिसून येईल, गोल मात्र दोघांचा सेम आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्त्री पुरुष सेशनमध्ये गांधीजी जेव्हा म्हणतील की पट्टप्पा सीतारामा यांचा पराभव म्हणजे माझा स्वतःचा पराभव, तेव्हा सुभाषचंद्र बोस त्या मतभेदातनं किंवा या सगळ्या स्ट्रॅटेजिक मतभेदातनं जे आहे तर ते बाहेर पडतील. पण नंतर जेव्हा कस्तुरबा गांधींची इथं पुण्यामध्येच बघा आगा खान पॅलेसची तिथं जेव्हा मृत्यू झाला 1942च्या चले आंदोलनात अटक केल्यानंतर, तर तेव्हा हे सुभाषचंद्र बोसच होते की ज्यांनी गांधीजींना फादर ऑफ नेशन, ओके, राष्ट्रपिता वगैरे जे संबोधलं, तर ते सुभाषचंद्र बोस यांनीच संबोधलेलं दिसून येतं. त्यामुळे तुम्ही इथं कन्क्लुजन लिहू शकता. हे ब्रीफमध्ये या गोष्टी पण तुम्ही सांगू शकता जे आता तुम्हाला सांगितलेली. यांचे मार्ग जरी वेगळे असले तरी उद्दिष्ट समान आहे. दोघांचं इमेन्स कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला दिसून येतं. आणि हे जे डिफरन्सेस आहेत ते काय वैचारिक मतभेद आहेत, ओके, मनभेद वगैरे दिसत नाही. दोघं एकमेकांचा म्युच्युअल रिस्पेक्ट, दोघांच्या आझाद हिंद फौजेचा देखील तितकाच महत्त्वाचा रोल आहे आणि गांधीवादी चळवळी जे आहे ज्या सगळ्या त्या माध्यमातून देखील आपण त्याचा पण स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे पॉझिटिव्ह वेने जे आहे ते तुम्हाला कन्क्लुजन पण लिहिता आलं पाहिजे. तर अशाच पद्धतीनं सर्व प्रश्नांचं विश्लेषण जे आहे ते आपण आपल्या PYQ बॅचेसच्या माध्यमातून जे आहे ते करू शकतो. त्यासाठी स्पॉटलाइट अकॅडमीचा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ऑनलाईन या बॅचचा जे आहे त्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. याचप्रमाणे येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी किंवा 2026च्या परीक्षेसाठी देखील 100 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम देखील आपल्या अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहे. तर यासाठी देखील ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये जे आहे तर तुम्ही एनरोल करू शकता. यासाठी तुम्ही स्पॉटलाइट अकॅडमीला भेट देऊ शकता किंवा स्पॉटलाइट अकॅडमीचं ॲप जे ते एनरोल करून देखील या संधीचा फायदा जो आहे तो मिळवू शकतात. धन्यवाद.